नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीच्या अनुषंगाने महत्त्वाच्या असणाऱ्या प्रश्नांचा भाग 20 पाहणार आहे। या अगोदर आपण 19 भागामधून भरपूर प्रश्नांचा सराव केलेला आहे, ते व्हिडिओ पहा आणि 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी सराव करा। त्यासोबतच जर तुम्ही खरोखरच चांगला अभ्यास करायचा विचार करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा। तसेच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली तर या व्हिडिओला लाईक नक्की करा। त्याचबरोबर याचसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। त्या अगोदर पाहूया मागच्या व्हिडिओमधील सराव प्रश्नाचं उत्तर। प्रश्न होता, कोणत्या समासात दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो? या ठिकाणी पाहायचं आहे, जर एखाद्या समासातील पहिलं पद महत्त्वाचं असेल तर त्या ठिकाणी अव्ययभाव समास असतो। दुसरं पद महत्त्वाचं असेल तर तत्पुरुष समास असतो। ठीक आहे, आणि जर दोन्ही पद महत्त्वाची असतील तर त्या ठिकाणी द्वंद्व समास असतो। आणि त्या ठिकाणी जर दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा तिसऱ्याच नावाचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी बहुव्रीही समास असतो। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो, म्हणजे पर्याय 4 हे आपलं उत्तर आहे। ठीक आहे, या ठिकाणी पुढे पहा, अश्रोबा पाचपोळे, शुभम काळे, दादाभाई मासुळे, यशवंत हो जयवंत अजित, काजल उपरे, रत्नेश हिरकुड, दर्शना पोरटे, मुकेश गाडे, अनिकेत बागुल, रविता होळी, सचिन रेवास्कर, दिव्या इंगळे, अंकुश दुतोंडे, नीलम पाडवी, काजल बजबळकर, संदीप शिंदे, बापू भुजाडे, ऋतुजा शिरसट, फैज शेख, रुपेश बुरानवार आणि राणी वाघमोडे या सर्वांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे। या सर्वांचं अभिनंदन। त्याचबरोबर जर तुम्हाला वाटत असेल की तुमची कमेंट देखील पुढच्या व्हिडिओमध्ये दिसावी तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या। जर बरोबर उत्तर देता आलं तर तुमची कमेंट पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात येईल। ठीक आहे, आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 1, लाल रक्तपेशी RBCची निर्मिती कशात होते? या ठिकाणी पाहायचं आहे, आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी म्हणजे RBC, पांढऱ्या रक्तपेशी म्हणजे WBC आणि प्लेटलेट्स या सर्वांची निर्मिती आहे ती आपल्या अस्थिमज्जेमध्ये होते। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 अस्थिमज्जामध्ये लाल रक्तपेशी आणि पांढऱ्या रक्तपेशींची निर्मिती होते। ठीक आहे, त्याचबरोबर आपल्या शरीरातील आणखी काही ठिकाण आहेत ज्या ठिकाणी काही प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशी बनवल्या जातात। त्याबद्दल माहिती आपण डिटेलमध्ये विज्ञानाच्या व्हिडिओमध्ये पाहूया किंवा त्यासंबंधी टेस्ट सिरीजमध्ये पाहूया। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्राचा पहिला वनभूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला? मित्रांनो, मार्च 2024 मध्ये महाराष्ट्राचा पहिला वनभूषण पुरस्कार आहे तो धुळे जिल्ह्यातील चैत्राम पवार यांना देण्यात आला। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 चैत्राम पवार। लक्षात ठेवायचं आहे, जिल्हा कोणता? धुळे जिल्हा। त्यासोबतच मित्रांनो, या पुरस्काराचं स्वरूप काय होतं तर 20 लाख रुपयेचा चेक आणि मानपत्र। ठीक आहे, पुढे पहा, प्रश्न क्रमांक 3, जागतिक हवामानशास्त्र संघटना कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली? या ठिकाणी पाहायचं आहे, जागतिक हवामानशास्त्र संघटना स्थापना करण्यात आली होती 23 मार्च 1950 रोजी। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 1950। त्यासोबतच मित्रांनो, या संस्थेचं मुख्यालय कोठे आहे तर स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे आहे। ठीक आहे, जागतिक हवामानशास्त्र संघटना म्हणजे वर्ल्ड मीटिओरॉलॉजिकल ऑर्गनायझेशन। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 4, विटाळ विध्वंसन या ग्रंथातून अस्पृश्यतेचे खंडन कोणी केले? या ठिकाणी पहा, विटाळ विध्वंसन ही काय होती? एक पत्रिका होती, एक मासिक होतं आणि हे असं मासिक होतं जे पहिल्यांदा एखाद्या दलित व्यक्तीनं किंवा अस्पृश्य व्यक्तीनं सुरू केलं होतं। त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, विटाळ विध्वंसन हे सुरू केलं होतं 1889ला गोपाळ बाबा वलंकर यांनी। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 लक्षात ठेवायचं आहे,
प्रश्न क्रमांक 5, ध्वनी प्रसारण टिंब-टिंबमधून होत नाही. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, ध्वनीचं प्रसारण होण्यासाठी म्हणजे ध्वनी पुढे जाण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते. मग ते स्थायी असू दे, द्रव असू दे किंवा इतर कोणत्याही प्रकारचं असू दे. परंतु जेव्हा ध्वनीला माध्यम मिळत नाही म्हणजेच निर्वात पोकळीमध्ये ध्वनीचं प्रसारण होत नाही, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? पर्याय 4, ध्वनी प्रसारण निर्वात पोकळीमधून होत नाही. ठीक आहे. त्यासोबतच मित्रांनो लक्षात ठेवायचं, ध्वनीचं प्रसारण कोणत्या माध्यमामधून सर्वाधिक वेगानं होतं? तर कोणत्या? स्थायू माध्यमातून. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6, तिसरी इंडियन वुमेन्स प्रीमियर लीग कोणत्या संघाने जिंकली? या ठिकाणी पाहायचं आहे, आतापर्यंत 3 वेळा WPL झालेले आहेत. ठीक आहे. 2023, 2024 आणि 2025. पहिली स्पर्धा 2023 साली मुंबई इंडियन्सनं जिंकली. मुंबई इंडियन्स या महिला संघाने जिंकली. त्यासोबतच 2024ची स्पर्धा होती ती रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूच्या संघाने जिंकली आणि 2025ची स्पर्धा आहे ती तिसरी आवृत्ती मुंबई इंडियन्स या संघाने जिंकली. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. लक्षात ठेवायचं, आतापर्यंत 3 वेळा स्पर्धा झाली, त्यापैकी 2 वेळा मुंबई इंडियन्स हा महिलांचा संघ जिंकलेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्राची उत्तर सीमा कोणत्या पर्वतरांगेने बनलेली आहे? या ठिकाणी पहा, महाराष्ट्राच्या पूर्वेला काय आहे? तर छत्तीसगड राज्य आहे. उत्तरेला सातपुडा पर्वतरांग आणि मध्य प्रदेश राज्य आहे. पश्चिमेला कोकण आणि अरबी समुद्र आहे. त्यासोबत दक्षिणेला गोवा, कर्नाटक, तेलंगणा ही राज्य आहेत. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, महाराष्ट्राची उत्तर सीमा कशानं बनते? मध्य प्रदेश राज्य आणि सातपुडा पर्वतरांग. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8, संगणक संबंधी DOSचे पूर्ण रूप काय? मित्रांनो, DOS म्हणजे काय? डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. लक्षात ठेवायचं आहे, ज्याप्रमाणे आपण इतर OS वापरतो त्याचप्रमाणे हा डिस्क मार्फत चालणारा एक OS असतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9, 1 जुलै 1998 रोजी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून नंदुरबार जिल्हा बनवण्यात आला? या ठिकाणी पाहायचं आहे, 1 जुलै 1998ला धुळे जिल्हा विभाजित करून त्यामधून नंदुरबार जिल्हा वेगळा करण्यात आला. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2, धुळे जिल्हा. लक्षात ठेवायचं आहे, नंदुरबार जिल्ह्याची स्थापना 1 जुलै 1998. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 10, कृषी क्षेत्रातील शिखर बँक म्हणून टिंब-टिंब ही बँक ओळखली जाते. या ठिकाणी पहा, कृषी क्षेत्रातील शिखर बँक म्हणून नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजे नाबार्ड ही ओळखली जाते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. लक्षात काय ठेवायचं, नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 आणि मुख्यालय महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत. त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज 100 प्रश्नांची क्विज सोडवायची आहे, तर त्यासाठी काय करायला लागेल? तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल. कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी 100 प्रश्न देत आहोत. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा, तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 11, दह्यामध्ये कोणते आम्ल असते? या ठिकाणी पाहायचं आहे, दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड, लॅक्टिक आम्ल असतं. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ॲसिडिक आम्ल म्हणजे काय असतं? तर व्हिनेगारचं रूप असतं किंवा व्हिनेगार हे ॲसिडिक ॲसिडपासून बनवलं जातं. सायट्रिक ॲसिड आहे ते मित्रांनो लिंबू, संत्री यासारख्या फळांमध्ये आढळतं आणि टार्टारिक आम्ल आहे ते चिंच, आवळा यासारख्या फळांमध्ये आढळतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12, गांधी युग कालखंड कोणता? या ठिकाणी पहा, भारताचा स्वातंत्र्य लढा 3 कालखंडात विभागला जातो. कोणत्या कोणत्या?
पहिला मावळांचा कालखंड, दुसरा जहालांचा कालखंड आणि तिसरा गांधीयुग. या ठिकाणी पाहायचं आहे मग जहाल कधी, मवाळ कधी आणि गांधीयुग कधी. तर 1885 ते 1905 मवाळांचा कालखंड, त्यासोबतच 1905 ते 1920 जहालांचा कालखंड आणि 1920 ते 1947 गांधीयुग. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 1920 ते 1947 गांधीयुग. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 13. संसदेत सदस्य नसतानाही कोणाला उपस्थित राहता येते? या ठिकाणी पहा संसदेमध्ये कोण उपस्थित राहू शकतं, तर संसदेचे सदस्य. ठीक आहे, म्हणजेच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, त्यासोबतच लोकसभा आणि राज्यसभा यांचे सदस्य उपस्थित राहू शकतात. परंतु काही वेळा काय असतं, एखादा मंत्री जो सदस्य नसताना देखील मंत्री झालेला असतो तो संसदेमध्ये उपस्थित राहू शकतो. त्यासोबतच एखादा व्यक्ती जर भारताचा महान्यायवादी असेल तर तो देखील संसदेमध्ये उपस्थित राहू शकतो, परंतु मतदान करू शकत नाही. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय, भारताचा महान्यायवादी किंवा एखादा सदस्य नसलेला मंत्री देखील या ठिकाणी उपस्थित राहू शकतो. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. आणि मित्रांनो हे कोठे दिलेलं आहे, तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 88 मध्ये अशी तरतूद आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14. मानवी हृदय हे किती कप्प्यांचे असते? मित्रांनो मानवी हृदय हे 4 कप्प्यांचे बनलेले असते. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. तर 4 कप्पे कोणते, समजा हे हृदय आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी याचे 4 असे कट केले तर या ठिकाणी हा डाव्या बाजूचं आलिंद, हे उजव्या बाजूचं आलिंद, खाली आहे ते डाव्या बाजूचं निलय आणि उजव्या बाजूचं निलय. म्हणजे या ठिकाणी 2 आलिंद आणि 2 निलय असे 4 कप्पे मानवाच्या हृदयामध्ये असतात. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 15. 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांसोबत कोणता करार केला? मित्रांनो 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांसोबत वसईचा तह केला आणि या तहानुसार त्यानं इंग्रजांसोबत तैनाती फौजेचा करार देखील केला. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 वसईचा तह, वसईचा करार. ठीक आहे. या करारानुसारच पेशव्यानं काय केलं, इंग्रजांसोबत तैनाती फौजेचा करार केला. पुढे पहा प्रश्न क्रमांक 16. हॉकीचे जादूगर म्हणून कोणास संबोधले जाते? या ठिकाणी पहा भारताला 1928ला, 1932ला आणि 1936ला या 3 ऑलिम्पिकमध्ये भारताला हॉकी या प्रकारामध्ये सुवर्णपदक मिळवून देणारे भारताचे कप्तान मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार असं म्हटलं जातं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 मेजर ध्यानचंद. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17. 1954 मध्ये कोणत्या देशाने GST सर्वप्रथम लागू केला? मित्रांनो नुकतीच बातमी आली होती की 2025 मध्ये एकूण 175 देशांमध्ये GST लागू करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो 1954 मध्ये पहिल्यांदा GST आहे तो फ्रान्स या देशानं लागू केला होता. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. तर मित्रांनो भारतामध्ये GST कधी लागू झाला, तर ती तारीख होती 1 जुलै 2017. लक्षात ठेवायचं आहे, भारतामध्ये GST आहे तो 1 जुलै 2017 रोजी लागू झाला. पुढे पहा प्रश्न क्रमांक 18. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या आरमारातील महत्त्वाचा अधिकारी कोण होता? या ठिकाणी पहा छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना केली, त्यामुळे त्यांना फादर ऑफ इंडियन नेव्ही असं म्हटलं जातं. त्यासोबतच मित्रांनो या आरमाराचे प्रमुख कोण होते? कान्होजी आंग्रे हे या आरमाराचे प्रमुख होते. परंतु दौलत खान हा कोण होता? तर या आरमारातील प्रमुख अधिकारी होता. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 दौलत खान. लक्षात ठेवायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या आरमारातील प्रमुख सेनानी, प्रमुख अधिकारी होता दौलत खान. प्रश्न क्रमांक 19. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धांची कितवी आवृत्ती 2024 मध्ये पार पडली? मित्रांनो खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धांना सुरुवात झाली होती 2022ला आणि मित्रांनो 2025 मध्ये याची 4थी आवृत्ती आणि 2024 मध्ये याची 3री आवृत्ती पार पडलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 20, भारताची संसद टिंबटिंब आहे. मित्रांनो, भारताची संसद कशी बनते? राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा म्हणजे भारताची संसद काय आहे? 2 गृहांची बनलेली आहे म्हणजे द्विगृही आहे. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21, पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण गोलार्ध असे 2 समान भाग टिंबटिंबमुळे होतात. मित्रांनो, पृथ्वी 2 समान भागांमध्ये कशामुळे विभागली जाते? तर विषुववृत्तामुळे म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 22, मेक इन इंडिया योजनेची सुरुवात टिंबटिंब साली झाली. या ठिकाणी पहा, मेक इन इंडिया या योजनेची सुरुवात झाली होती सप्टेंबर 2014ला म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 2014. पुढे पहा प्रश्न क्रमांक 23, राज्यपाल व राज्याचं मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा कोण असतो? मित्रांनो, राज्यपाल आणि राज्याचं मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा म्हणून राज्याचे मुख्यमंत्री काम करतात म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 मुख्यमंत्री. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24, 1937 मध्ये भारतातील किती प्रांतात निवडणुका झाल्या होत्या? मित्रांनो, 1937 मध्ये भारतातील 11 प्रांतामध्ये निवडणुका पार पडलेल्या होत्या म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 11. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25, स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्यमंत्री कोण होते? मित्रांनो, स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री होत्या राजकुमारी अमृता कौर किंवा अमृत कौर म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. त्या 1947 ते 1957 या कालावधीमध्ये भारताच्या आरोग्यमंत्री होत्या. प्रश्न क्रमांक 26 पहा, धावत्या ट्रेनमध्ये ATM असणारी भारतातील पहिली रेल्वे कोणती? मित्रांनो, धावत्या ट्रेनमध्ये ATM बसवणारी किंवा चालू करणारी भारतातील पहिली रेल्वे आहे पंचवटी एक्सप्रेस म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. लक्षात ठेवायचं आहे, पाठ करून ठेवायचं आहे. चालू घडामोडींवरील प्रश्न आहे. ठीक आहे. नुकतीच ही घटना घडलेली आहे. प्रश्न क्रमांक 27, 2023-24 सालचा शिवछत्रपती पुरस्कार किती व्यक्तींना देण्यात आला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे 2023-24चा शिवछत्रपती पुरस्कार आहे तो एकूण 89 व्यक्तींना जाहीर करण्यात आलेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28, कोणत्या राज्याने नुकताच 15 एप्रिल 2025 रोजी आपला 78वा स्थापना दिवस साजरा केला? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे 15 एप्रिल 1948ला 15 एप्रिल 1948ला हिमाचल प्रदेश या राज्याची स्थापना करण्यात आली होती म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 15 एप्रिल 2025 रोजी हिमाचल प्रदेश या राज्यानं आपला 78वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. स्थापना कधी? 15 एप्रिल 1948. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29, कोणत्या राज्यात पुंथाडू हा सण नववर्ष म्हणून साजरा केला जातो? मित्रांनो, पुंथाडू हे जे आहे ते तमिळ कॅलेंडरनुसार नवीन वर्ष असतं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? तमिळनाडू राज्यामध्ये पुंथाडू हा सण नववर्ष म्हणून साजरा केला जातो म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. महाराष्ट्रामध्ये कोणता सण आहे? गुढीपाडवा. प्रश्न क्रमांक 30, नुकताच 14 एप्रिल 2025 रोजी कोणत्या राज्यातील ख्रिश्चन समुदायाकडून पाम संडे साजरा केला गेला? मित्रांनो, नुकताच 14 एप्रिल 2025 रोजी मिझोरम या राज्यामध्ये पाम संडे साजरा करण्यात आला म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 मिझोरम. ठीक आहे. थांबा आणि स्किप न करता पूर्ण माहिती व्यवस्थित पहा. जर तुम्ही 2025मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे तर तुमच्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे. 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिकांचा संच ज्यामध्ये तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका फक्त 25 रुपयांना मिळणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या. जर तुम्हाला हा संच कसा आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये दिली जाईल. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट देहाधिकारी या लिंकवरून टेलिग्रामवर आपल्या ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे. त्यानंतर ॲडमिन तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देईल. ती प्रश्नपत्रिका पहा, सोडवा आणि आवडल्यास तुम्ही हा संच विकत घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 31, पुढीलपैकी नाम ओळखा. मला त्याचे बोलणे आवडले. या ठिकाणी पहा, आवडले क्रियापद, मला सर्वनाम,
त्याचे सार्वनामिक विशेषण. आणि बोलणे हे बोल या धातूपासून बनलेलं नाम आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3 बोलणे हे नाम आहे. कसं बनलंय? तर बोल या धातूपासून बनलेलं आहे म्हणून ह्याला काय म्हणणार आपण? धातुसाधित नाम. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 32, पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरा. तू कधी येणार आहेस? या ठिकाणी पहा, हा प्रश्न आहे म्हणजे काय येणार आहे? प्रश्नचिन्ह येणार आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33, पुढीलपैकी उपसर्ग साधित शब्द नसलेला पर्याय कोणता? मित्रांनो, उपसर्ग म्हणजे काय आणि प्रत्यय म्हणजे काय? समजा ABC हा शब्द आहे, जर त्याच्या अगोदर एखादा शब्द जोडला गेला तर त्याला काय म्हणणार? उपसर्ग म्हणणार. आणि त्याच्यानंतर जोडला गेला तर त्याला काय म्हणणार? प्रत्यय म्हणणार. मग या ठिकाणी पहा, अतिरेक, पडसाद, परिपूर्ण, यामध्ये अति, पड आणि परी हे 3 काय आहेत? उपसर्ग आहेत. म्हणजे हे तिन्ही काय आहेत? उपसर्ग साधित किंवा उपसर्ग घटित शब्द आहेत. परंतु शिष्टाई यामध्ये काय? आई हा प्रत्यय आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय 3 काय आहे? प्रत्यय घटित किंवा प्रत्यय साधित आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3. पर्याय 3 हा काय आहे? प्रत्यय घटित शब्द आहे. तो उपसर्ग साधित उपसर्ग घटित नाही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 34, पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा. मित्रांनो, खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे ते ओळखायचं आहे. या ठिकाणी पहा, नियमित अनियमित योग्य आहे, मान अपमान योग्य आहे, रिक्त व्याप्त योग्य आहे, परंतु आसन बैठक काय आहे? समानार्थी आहे. म्हणजे या ठिकाणी ही जोडी चुकली. म्हणजे पर्याय 3 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35, पुढील वाक्य वाचा व अधोरेखित क्रियापदाचा काळ ओळखा. अक्षय अभ्यास करतो. मित्रांनो, क्रियापद कोणता आहे? करतो. यामधून काय सिद्ध होतंय? की अक्षय हा वर्तमान काळामध्ये अभ्यास करतो. म्हणजे या ठिकाणी कोणता काळ आहे? वर्तमान काळ. पर्याय 1. भूतकाळ असता तर कसं झाला असता? अक्षय अभ्यास करत असे किंवा करायचा. ठीक आहे. भविष्यकाळ अक्षय अभ्यास करेल आणि पूर्ण भूतकाळ अक्षयने अभ्यास केला होता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 36, पुढे दिलेल्या वाक्यातील उद्देश भाग ओळखा. मित्रांनो, उद्देश म्हणजे काय? वाक्यामध्ये ज्याच्याबद्दल माहिती सांगितली गेलेली आहे. म्हणजे वाक्यातील जो कर्ता आहे त्याला काय म्हणायचं? उद्देश म्हणायचं. मग या ठिकाणी पहा, वाक्य काय आहे? पुस्तके नवनवीन गोष्टीची माहिती देतात. मित्रांनो, कार्य कोणी केलं? माहिती कोणी दिली? पुस्तकांनी. म्हणजे या ठिकाणी पुस्तके हे काय? या वाक्यातील उद्देश आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 पुस्तके हा उद्देश विभाग आहे किंवा उद्देश आहे. ठीक आहे. जर त्याच्या अगोदर काही असतं तर त्याला आपण काय म्हटलं असतं? उद्देश विभाग म्हटलं असतं. परंतु काही नाही आहे म्हणून फक्त पुस्तक हा शब्द देखील काय? उद्देश विभाग आहे. ठीक आहे. जर याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती हवी असेल तर तुम्ही A to Z मराठी व्याकरण ही सिरीज पहा. या सिरीजमध्ये आपण प्रत्येक टॉपिकचा पॉईंट आणि पॉईंट प्रश्नांच्या माध्यमातून कव्हर केलेला आहे. त्यामुळे जर तुम्हाला मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव करायचा आहे तर A to Z मराठी व्याकरण सिरीज नक्की पहा. आणि कुठेही शंका असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपल्या ॲडमिनला मेसेज करा. ॲडमिन त्या ठिकाणी तुमच्या शंकांचं निरसन नक्की करेल. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 37, पुढीलपैकी पुल्लिंगी शब्दाचा पर्याय ओळखा. या ठिकाणी पहा, पापणी, ती भुवई, ती त्वचा, परंतु काय? तो हात. आपण काय पाहिलं होतं? दर्शक सर्वनामाचा वापर कधी करतो? तर स्त्रीलिंगी असेल तर ती, नपुंसकलिंगी असेल तर ते आणि पुल्लिंगी असेल तर तो. म्हणजे या ठिकाणी तो हात पुल्लिंगी आहे. पर्याय 3. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 38, पुढीलपैकी समूहदर्शक शब्दांचा अयोग्य पर्याय ओळखा. मित्रांनो, अयोग्य पर्याय ओळखायचा आहे. प्रश्नपत्रिकांचा संच बरोबर, उंटांचा तांडा बरोबर, धान्याची रास बरोबर, जहाजांचा काय असतो? काफिला असतो किंवा ताफा असतो. म्हणजे या ठिकाणी चौथी जोडी चुकलेली आहे, कळप नसतो. ठीक आहे. म्हणजे पर्याय 4 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पर्याय 4 हा पर्याय अयोग्य आहे. प्रश्न क्रमांक 39, दगडावर कोरलेले लेख शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. या ठिकाणी पहा, जर दगडावर मूर्ती कोरली तर त्याला काय म्हणतात? शिल्प म्हणतात. आणि जर दगडावर काही लिहिलं तर त्याला काय म्हणतात? शिलालेख म्हणतात. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 40, पुढीलपैकी त गटातील कठोर व्यंजन कोणते? आता मित्रांनो, आपण पाहिलेलं आहे, जर अक्षरांचे 5-5चे गट केले तर त्यातील पहिली 2 अक्षर काय असतात? पहिली 2 कठोर, त्यानंतरची 2 मृदू आणि शेवटचं 5वं अक्षर अनुनासिक. मग या ठिकाणी पहा, तचा गट कसा आहे?
त, थ, द, ध आणि न. मग या ठिकाणी काय होतंय, त आणि थ पहिली दोन अक्षरं कठोर व्यंजनं, द, ध मृदू व्यंजनं आणि न अनुनासिक. मग या ठिकाणी पहा, तच्या गटातील कठोर व्यंजनं कोणती, त आणि थ. कोणतं पर्यायामध्ये आहे, थ आहे, म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे. द, ध मृदू व्यंजनं आणि न अनुनासिक. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41, पुढील म्हणीसाठी योग्य अर्थ निवडा. कुडास कान ठेवी ध्यान. आपण काय म्हणतो, भिंतीला देखील कान असतात. म्हणजेच काय, तर बोलताना जपून बोला, कारण लोक ऐकू शकतात. म्हणजे आपलं उत्तर काय, नेहमी सावधगिरीने बोलावे. पर्याय एक. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 42, पुढील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. मित्रांनो, सूर्य म्हणजे सविता, मित्र, आदित्य. परंतु केसरी म्हणजे काय, सिंह. म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी, पर्याय 3 केसरी हा सूर्याचा समानार्थी शब्द नाही. प्रश्न क्रमांक 43, प्रयोग ओळखा. अक्षयचे गाणे गाऊन झाले. या ठिकाणी प्रयोग कसा ओळखतो आपण, जर क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदललं तर कर्तरी प्रयोग, जर क्रियापदाचं रूप कर्माच्या लिंगवचनानुसार बदललं तर कर्मणी प्रयोग, आणि दोन्हीनुसार नाही बदललं तर भावे प्रयोग. मग या ठिकाणी पहा, अक्षयचे गाणे गाऊन झाले, अक्षयची गाणी गाऊन झाली. या ठिकाणी गाण्याचं गाणी केल्यावर झालेचं झाली होतं, म्हणजे या ठिकाणी कर्मणी प्रयोग आहे. आणि या ठिकाणी काय होतंय, क्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजे काय, क्रियेचं समापन झालेलं आहे, म्हणून याला काय म्हणायचं, समापन कर्मणी प्रयोग. म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 44, टिंब समासात दुसरे पद महत्त्वाचे असते. या ठिकाणी आपण पाहिलं सुरुवातीलाच, पहिलं पद महत्त्वाचं असेल तर अव्ययभाव समास, दुसरं पद महत्त्वाचं असेल तर तत्पुरुष समास, दोन्ही पदे महत्त्वाचे असतील तर द्वंद्व समास, आणि दोन्ही महत्त्वाचे नसून तिसऱ्या पदाचा बोध होत असेल तर बहुव्रीही समास. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय, दुसरे पद महत्त्वाचे, तत्पुरुष समास. पर्याय 2. प्रश्न क्रमांक 45, पुढील शब्दगटातील निश्चितपणे एकवचनी असलेल्या शब्दाचा पर्याय ओळखा. या ठिकाणी पहा, वेडे, वेडा, वेडे, वेडे अनेकवचनी, वेडा एकवचनी, पेढा, पेढे, पेढा एकवचनी, पेढे अनेकवचनी. त्यासोबतच शाळा एकवचन आणि अनेकवचनामध्ये सारखाच आहे. म्हणजे या ठिकाणी कसा दिला आपल्याला माहीत आहे का, नाही आहे. म्हणजे या ठिकाणी हा पण निश्चितपणे सांगता येत नाही आहे. परंतु खेडे हे काय, एका गावाबद्दल आलेला एकवचनी शब्द आहे. याचं अनेकवचन कसं होतं, खेडी असं होतं. म्हणजे या ठिकाणी पर्याय 3 खेडे हा निश्चितपणे एकवचनी शब्द आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 46, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. गाईचे वासरू, वाघाचा बछडा, हरणाचे शावक आणि मेंढीचे करडू. या ठिकाणी पाहायचं आहे, गाईचे वासरू असते, वाघाचा बछडा असतो, हरणाचे शावक किंवा पाडस असते, त्यासोबतच मेंढीचे काय असतं, कोकरू असतं, आणि शेळीचं करडू असतं. म्हणजे या ठिकाणी चौथी जोडी चुकीची आहे. म्हणजे पर्याय 4 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. मेंढीचे कोकरू आणि शेळीचे करडू. प्रश्न क्रमांक 47, वि वा शिरवाडकर यांचे टोपण नाव कोणते. या ठिकाणी पहा, वि वा शिरवाडकर म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांना आपण कुसुमाग्रज या नावानं ओळखतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 48, सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा. या ठिकाणी पहा, सप्तमीला एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये दोन्हीला त, इ, आ हे प्रत्यय असतात. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. सलाते द्वितीय आणि चतुर्थी, नेएशी तृतीया. ठीक आहे. आणि प्रथमाला प्रत्यय नसतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 49, पुढीलपैकी धातुसाधित विशेषणाचा पर्याय निवडा. या ठिकाणी पहा, धातुसाधित विशेषण म्हणजे काय, तर असं विशेषण जे धातूला प्रत्यय लागून तयार झालेलं आहे. मग या ठिकाणी पहा, मागे क्रियाविशेषण असतं, आंबट गुणविशेषण आहे, चौथे क्रमविशेषण आहे किंवा संख्यावाचक विशेषण आहे. परंतु वाहती हे वाह या धातूपासून बनलेलं धातुसाधित विशेषण आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. वाहती नदीमध्ये काय आलेलं आहे, धातुसाधित विशेषण. लक्षात ठेवायचं आहे, जर धातूला प्रत्यय लागून नाम बनलं तर धातुसाधित नाम, क्रियापद बनलं तर धातुसाधित क्रियापद, आणि जर विशेषण बनलं तर धातुसाधित विशेषण. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 50, जीव धोक्यात घालणारे काम यासाठी अलंकारिक शब्द निवडा. मित्रांनो, जीव धोक्यात घालणारे काम म्हणजे काय, तर सुळावरची पोळी. पर्याय 2. ठीक आहे. बिनभाड्याचे घर म्हणजे तुरुंग, अळवावरचे पाणी म्हणजे क्षणभंगूर गोष्ट. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे
पोलीस भरतीच्या अनुषंगाने महत्त्वाचे असणारे प्रश्न. आता पाहूयात आजचा सराव प्रश्न, जो आजच्या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे आपण विचारत आहोत. प्रश्न आहे, स्वराज्याच्या आरमाराचे प्रमुख कोण होते? दौलत खान, मिर्झा राजे जयसिंग, कान्होजी आंग्रे की नेताजी पालकर? जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा. जर तुम्ही बरोबर उत्तर दिलं तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुमची कमेंट देखील बरोबर उत्तरांमध्ये दाखवण्यात येईल. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की तुमची कमेंट पुढच्या व्हिडिओमध्ये दिसावी तर या व्हिडिओला लाईक करा आणि या प्रश्नाचं उत्तर द्या. त्याचबरोबर जर तुम्हाला आजचे प्रश्न आवडले असतील, प्रश्नांबद्दल दिलेली माहिती समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. त्याचबरोबर याच सारखे आणखी व्हिडिओ पाहून पोलीस भरतीसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.